नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्य भाजप कार्यकारिणीमधील उत्सुकता अखेर संपली असून भाजपला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असून रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत. 1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे, तर वरळी डोम इथे 1 जुलैला अधिकृत घोषणा केली गेली. सध्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे. संजय राऊत आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की काल माझं शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणं झालं. त्यांच्या पक्षाने देखील 5 जुलैला मोर्चाला पूर्णपणे ताकदीने पाठिंबा दिलाय. काँग्रेस देखील हिंदी सक्ती विरोधात आहे आणि मला खात्री आहे काँग्रेस देखील या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा देईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चाचं नेतृत्व करतील. मुंबईवर मराठी माणसांचा झेंडा फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतील. मराठी सक्तींनी एकत्र यावं असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय. त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकार विरोधात मैदानात उतरलेत. हिंदीच्या मुद्द्यावरून 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा विराट मोर्चा असेल. तर हिंदीच्या मुद्द्यावरून 5 जुलैला मोर्चात कोणताही झेंडा नसेल, तर मराठीचा अजेंडा असेल. तसेच मोर्चात सर्व पक्षीयांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं होतं. तर त्यामुळे अनेक मराठी कलाकार, साहित्यिक, शाळेतील शिक्षक, राजकीय नेते या मोर्चात सहभागी होतील. तसेच मनसेकडून मुंबईतील दहीहंडी पथक, गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात 29 तारखेला होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीकडून निमंत्रण देण्यात आलंय. मुंबई मराठी पत्रकार संघ इथे 29 तारखेला त्रिभाषा सूत्र सक्तीच्या निर्णयाविरोधात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. यात उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षातील नेते सुद्धा निमंत्रित आहेत. मनसे नेते अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा समितीने निमंत्रण दिले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या जाहीर सभेला उपस्थित राहावं अशी विनंती समितीकडून करण्यात आली आहे. हिंदीच्या वादावरून सरकारमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. तर 1ली ते 4थी हिंदी नकोच अशी भूमिका अजित पवार यांची आहे. तर राज्यात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे अनिवार्य शब्द हटवण्यात आलाय असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. सरकारमध्ये असून अजित पवार यांचा हिंदीला विरोध आहे. विलास शिंदे यांना हटवत मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली असल्याचं सांगितलंय. तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. कांटा लगा गर्ल आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक शेफाली जरीवाला हिचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. तर शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग यांनी तिला कूपर रुग्णालयात दाखल केलं, परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येते. शेफालीची एक्सवरील शेवटची पोस्ट सिद्धार्थ शुक्ला यांच्याबद्दल होती. माझा मित्र, आज मी तुझा विचार करते असं शेफाली 2 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या या पोस्टमध्ये म्हणाली होती. राज्यात यंदा मान्सून वेळेआधी आलाय. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालाय. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पेरण्यांना वेग आलाय. आता जूनच्या शेवटीही पावसाचा जोर कायम असणार आहे. 28 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गणेश मंडळांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन परंपरेनुसार व्हावं याकरता पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह न्यायालय टिकेल असे धोरण आता राज्य सरकार आणणार आहे। तर याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिलेत। काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत यासाठी बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री आशिष शेलार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव रवींद्र आंधळे आदी उपस्थित होते। इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील T20 मालिकेतील सलामीचा सामना हा नॉटिंगमधील ट्रेंट ब्रिजमध्ये आयोजित करण्यात आलाय। तर या मैदानात T20 सामन्याच्या आयोजनाची ही पहिली वेळ आहे। 28 जून ते 12 जुलै दरम्यान T20 मालिका खेळवण्यात येणार असून त्यानंतर 16 ते 22 जुलै दरम्यान एक दिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे। वुमन्स इंडियाचा इंग्लंड दौऱ्याची ही सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे। तर या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।